ब्लॅक पॅन्थर। कोकणच्या जंगलात असा एक शिकारी फिरतो ज्याला पाहण्यासाठी नशीब लागतं। काळं शरीर, काळोखात मिसळणारी सावली, हा आहे कोकणचा ब्लॅक पॅन्थर। पण तुम्हाला माहितीये का, ब्लॅक पॅन्थर ही वेगळी प्रजाती नाहीये। कोकणातला हा ब्लॅक पॅन्थर म्हणजे मेलॅनिस्टिक बिबट्या, म्हणजे त्याच्या शरीरात मेलॅनिन या रंगद्रव्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा रंग काळपट होतो। आणि गंमत म्हणजे प्रकाश योग्य असेल तर त्या काळ्या शरीरावर बिबट्याचे ठिपकेही दिसतात। रत्नागिरीत राजापूर, लांजा, देवरुख, गुहागर, संगमेश्वर, दापोले आणि खेड अशा भागात या काळ्या बिबट्यांचा वावर नोंदवला गेला आहे। रायगड आणि सिंधुदुर्गातही त्यांचे अस्तित्व आढळले आहे। पण कोकणातच त्यांना पाहण्याची शक्यता का? याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोकणातील दाट सदाहरित आणि निमज सदाहरित जंगल। या दाट जंगलात काळसर रंग त्यांना लपण्यासाठी मदत करतो, त्यामुळे कोकणात मेलॅनिस्टिक लेपर्ड्स अधिक आढळतात, असं वन्यजीव अभ्यासकांचं निरीक्षण आहे। कोकणच्या जंगलात फिरणारा हा काळा शिकारी फक्त पाहण्यासारखा नाही तर जपण्यासारखा वारसा आहे, कारण त्याचं अस्तित्व सांगतंय की कोकणची जंगल अजूनही जिवंत आहेत। कोकणच्या अशाच माहितीपूर्ण गोष्टी आणि कोकणच्या गजाली सिरीजचा पुढचा भाग पाहण्यासाठी आत्ताच VRS मराठीला फॉलो करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।